पुणे जिल्हा परिषद चांगलीच अडचणीत आली आहे, कारण पीएफ विभागानं पुणे जिल्हा परिषदेची बँक खाती गोठवली आहेत। पुणे जिल्हा परिषदेला आर्थिक व्यवहार अशक्य आहे। सिटू या संघटनेनं केलेल्या कायदेशीर लढाईत देण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यानं पुणे जिल्हा परिषदेच्या 5 बँक खात्यांना गोठवण्यात आले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांची 10 अब्ज 84 कोटी 13.5 लाख रुपये 2 मे पर्यंत अदा करण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेला देण्यात आले होते। तसं न झाल्यानं बँक खाती गोठवण्याची कारवाई करण्यात आली आहे। सामाजिक सुरक्षा कायद्याचा किंवा जुन्या कायद्याचा विचार केला तरी त्याच्यातले किमान 50% रक्कम ही जिल्हा परिषदेला सरकारकडे भरावीच लागेल, म्हणजे प्रॉव्हिडंट फंड खात्यामध्ये भरावीच लागेल, खात्याकडे भरावी लागेल आणि त्याच्यानंतरच त्यांची खाती जी गोठवलेली आहेत ती कारवाई उठवण्यात येईल। तेव्हा केवळ सरकारचं दुर्लक्ष, अत्यंत चुकीचा कर्मचारी विरोधी तुच्छतेचा दृष्टिकोन हाच याच्या मागे आहे। आमची अशी आशा आणि इच्छा आहे की याच्यामधून ज्या प्रकारचा हा तुच्छतेचा दृष्टिकोन वर्षानुवर्ष सरकारने दाखवलेला आहे त्या सरकारला याच्यामधून काहीतरी धडा मिळेल